हॅलो गाईज, वेलकम टू मिस्टर अँड मिसेस मिस्त्री ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आता जसं तुम्ही बघत आहात गाईज की मी थोडं माझं वॉर्डरोबचं क्लिनिंग करते आहे। वॉर्डरोबच्या क्लिनिंग नंतर मग मी आता पुढच्या गोष्टी करणार आहे, जसं काय आता मला पूर्ण बेडरूम क्लीन गाईज जे आपण तर लेडीज आहे तर सगळ्यांना माहितीच असेल, जर आपण रेडी होतो तेव्हा आपण सगळ्या गोष्टी इकडे तिकडे स्प्रेड करतो, जे काय आपले मेकअप किट्स असतील ते व्यवस्थित मला पाऊचमध्ये अरेंज करायचे आहेत, कारण मला ऑफिसला पण निघायचं आहे त्याच्यासाठी। कारण खूप साऱ्या गोष्टी इकडे तिकडे होऊन जातात जेव्हा पण आपण रेडी होतो। त्याच्या पुढे तुम्ही बघा मी आता काय करणार आहे गाईज। तुम्ही बघू शकतात आता पूर्ण घर माझं व्यवस्थित क्लीन झालेलं आहे, माझं बेडरूम। तर आता मी शेक पिलं, त्याच्यानंतर आता शेक वर्कआउट नंतर शेक पिला जातो, त्याच्यानंतर मग मी थोडंसं माझं रूम क्लीन करून घेतलं। हा माझा फेवरेट टॉय। हॅलो गाईज, आता तुम्ही बघू शकता की मी हे जे कपडे आहेत ते वॉश करायला घेऊन जायचे आहेत। याचप्रमाणे आपण खाली फर्स्ट फ्लोअरला घेऊन जाणार आहेत, कारण मी फर्स्ट फ्लोअरला राहते आणि माझं किचन आणि जे लॉन्ड्री आहे ते खाली आहे। सो चला भेटूया आपण तिकडेच आता। हॅलो गाईज, जसं तुम्ही बघू शकता आता मी किचनमध्ये आलेली आहे। हे माझं किचन आहे आणि फर्स्ट ऑफ ऑल आता मी थोडं फ्रीजमधून थोडे व्हेजिटेबल्स काढणार आहे, जे भाज्या मला बनवायच्या आहेत, कारण माझ्या मिस्टरांसाठी लंच बनवायचं आणि माझ्यासाठी टिफिन बनवायचं आहे। तर याचप्रमाणे चला स्टार्ट करूया आपण आजचा ब्लॉग। सो लेट्स सी। आता मी दूध ठेवलेलं आहे गॅसवरती आणि एका साईडला मी चहा ठेवलेला आहे। सो दूध गरम होता होता चाही होऊन जाईल। चहामध्ये मी गरम पाणी ठेवले टोपामध्ये, जे तुम्ही बघू शकता आता। त्याच्यामध्ये मी चहा पावडर ॲड करणार आहे, 3 चमचे चहा पावडर ॲड करणार आहे आणि साखर ॲड करणार आहे त्याच्यामध्ये। तर जसं दूध उकळेल एका बाजूला तसा चहाही बनेल तोपर्यंत। तर मिस्टर जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत त्यांच्यासाठी मस्तपैकी फ्रेश टी बनवलेला आहे मी। तर चला आपण बघूया आता पुढे काय काय होतं। याचप्रमाणे दोन्ही वस्तू होतात। त्याच्यानंतर मी एका बाउलमध्ये भेंडी काढलेली आहे, जी मला टिफिनला न्यायची आहे। ती सगळ्यात आधी आपल्याला व्यवस्थित वॉश करून घ्यायची आहे, ओके। आणि वॉश केल्यानंतर त्याला ड्रेन करायचं थोडं। हे बघा अशा रीते आपल्याला भेंडी वॉश करायची आहे व्यवस्थित। भेंडी वॉश झाल्यानंतर आता गाईज आपण पुढच्या स्टेपला जाणार आहोत। आता आपण बघणार आहोत, बघा तुम्ही माझं किचन कसं आहे, एकदम क्लीन। आता पुढे तुम्ही बघा मी चॉपिंग पॅड घेतलाय, 2 कांदे घेतलेले आहेत, भेंडी आणि सॅलडसाठी मी काकडी घेतलेली आहे। या रीते माझ्या मिस्टरांसाठी बटाट्याची भाजी, भेंडी आणि कांदाचं मी चॉप करून ठेवलेलं आहे। बघू शकता गाईज इथे चहाही आता रेडी झालेला आहे, दूध पण वर आलेलं आहे व्यवस्थित। मिस्टरांसाठी चहाचा कप सुद्धा तयार आहे। याच रीते आपण भाजीची फोडणीसाठी पुढे वळूया। इथे तुम्ही बघत असाल की मी दोन्ही पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे। आता आपण मोहरी ॲड करणार आहोत। आता आपण थोडंसं जिरं ॲड करूया, ओके। दोन्ही कढईमध्ये, म्हणजे एकामध्ये मी बटाट्याची भाजी आणि एकामध्ये भेंडीची भाजी, या रीते आपण दोन्ही कढया ठेवलेल्या आहेत, कारण मला जॉबला जायचं असं त्याच्यासाठी खूप फास्ट ब्रेकफास्ट आणि हे सगळं रेडी करायचं असते। आता मी कांदा टाकलेला आहे फोडणीसाठी, ओके। कांदा आता आपल्याला हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर गाईज आपण ह्याच्यामध्ये थोडंसं जे चमच्याने आपल्याला चांगलं कांदा परतून घ्यायचा आहे। आता परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद मिक्स करून घेणार आहोत।
हे बघा, हे मी लाल तिखट 1 चमचा आणि हळद 1 चमचा आपण ह्याच्यामध्ये ॲड करून प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला शिजवण्यासाठी वाफेवरती प्लेट ठेवायची आहे, जेणेकरून आपली भाजी लवकर शिजेल। तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला म्हणजे मी दोन्ही कढया ठेवल्या आहेत। एका कढईमध्ये मी भेंडीची भाजी, एका कढईमध्ये बटाट्याची भाजी करून घेणार आहे। आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही असा रीते आपला कांदा पण चांगला व्यवस्थित मिक्स झालेला आहे फोडणीमध्ये। त्याच्यामध्ये आपण एका बाजूला भेंडी पण चांगली परतून घ्यायची, हळद मीठ मोहरी टाकून। बघू शकता गाईस की आपली भाजी किती यम्मी, म्हणजे ही टेस्टला पण खूप यम्मी असणार आहे। दिसतेच एवढी चांगली म्हटल्यावर टेस्ट पण खूप छान असेल। तर भेटूया आपण पुढच्या व्लॉग। गाईज आता तुम्ही बघू शकता आपण माझ्या मिस्टरांसाठी प्रोटीन शेक बनवतो आहे। हा आहे प्रोटीन शेक, तो आपण व्यवस्थित मिक्स करून त्यांना देणार आहे। तर प्रोटीन शेक त्यांच्या वर्कआउट नंतर मी त्यांना देते। आता बघा मी पीठ सुद्धा मळलेलं आहे चपाती करण्यासाठी। बघा चपाती कशी मस्त गोल गोल मी लाटते आहे। तर टिफिनसाठी चपाती आणि त्यांच्या लंचसाठी पण होऊन जाईल, म्हणून या रीते तुम्ही बघा की चपातीची प्रोसिजर कशी आहे। नॉर्मल आहे, जशी तुम्ही चपाती बनवतात तशीच मी चपाती बनवते। आता बघा मी हे तव्यावरती चपाती टाकली आहे, पुढे मागे मस्त तेल लावून चपाती फ्राय करते आहे। आणि मेन म्हणजे काय म्हणायचं होतं मला गाईज की आपण सगळे म्हणजे घरी हे रुटीन जे असतं तेच करतो आहे, दुसरं मी काय वेगळं नाही करत आहे। फक्त एक डेली व्लॉग्स म्हणून मी आता न्यू ब्लॉगर आहे, त्याच्यामुळे बघा तुम्ही मी कशी मस्त चपाती रेडी होते आहे। गरमागरम चपाती मी माझ्या मिस्टरांना नाश्त्यामध्ये पण देणार आहे। बघू शकता तुम्ही गाईस कशी मी मला तयारी करायची आहे, तर बघत राहा, कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये साईडला। तर बघा चपाती नॉर्मल जसे तुम्ही बनवतात मी तशी गोल फोल्ड म्हणजे 3 पदरी चपाती नाही बनवत, ते गोल करूनच मी बनवते, कारण तशी मला अजिबात जमत नाही। बघा तुम्ही कशी बनवली आहे मी, एकदम गोल प्रॉपर।